नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर याच्यामध्ये आपण आज नवोदयमधील स्वाध्याय 4.3 मधील स्वाध्याय पाहणार आहोत। तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न काय आहे, 35.634 वजा 26.510 या मांडणीला 14 ने भागल्यावर भागाकार येतो। म्हणजे ह्याच्यामधून अगोदर हे दोन्हींचे वजाबाकी करावं लागेल आणि आलेल्या वजाबाकीला 14 ने भागावं लागेल। मग काय होईल, 35.624 वजा 26.510, 4 मधून 0 गेले 4, 2 मधून 1 गेले 1, 6 मधून 5 गेले 1, 5 मधून 6 जाणार नाहीत, मग इथं 2 राहिले तर 15 झाले, 15 मधून 6 गेले 9 आणि 2 मधून 2 गेले 0, म्हणजेच 9 आपले वजाबाकी काय आले 9.114 भागिले कितीने भागायला सांगितले या मांडणीला 14 ने। मग याला काय करावं लागेल, मग 14 ने 14 1 14, 14 ने इथं शून्याचा भाग जाईल कारण 9ला भाग जात नाही, 9 लहान आहे 14पेक्षा, म्हणून इथं 0 पॉईंटला पॉईंट। मग आता त्याच्यानंतर 91 घ्यावा लागेल। मग यांचा भागाकार काय येईल 14 6, त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 1 येईल, म्हणजेच 14 काय येईल 0.651। पर्याय क्रमांक बी 2 आलं। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कशाची किंमत 1 आहे। तर हे उत्तर आपण तोंडी पण काढू शकतो। तर ह्याच्यासाठी तुम्हाला दशांश चिन्हाच्या संकल्पना चांगल्या माहिती पाहिजे। तर काय येईल याच्यामध्ये, ह्या 2 बेक बे बेंधाय 20, मग 10 ने गुणलं, मग कधी पण दशांश चिन्हाच्या गुणाकारामध्ये जर 10 ने गुणलं तर हा पॉईंट 1 ने पुढे जात असतो, म्हणजे याचं उत्तर काय येईल तर 03.04 भागिले 304। मग इथं जर भागाकाराचं उत्तर कधी एक येईल जर खाली अंश आणि छेदामध्ये दोन्ही संख्या समान असतील तर, पण इथं 3.04 आले आणि 304, त्याच्यामुळं ही उत्तर येणार नाही पहिलं। मग दुसरं येतं का पाहू आपण, बे एक बे बेंधाय 20, मग इथं 10 आलं, जर 10 ने ह्या 0.304ला गुणलं तर हा दशांश चिन्ह इथं 1 0 असेल तर दशांश चिन्ह 1 ने उजवीकडे जातो, म्हणजे 3च्या पुढे येतो, म्हणजे त्याचं उत्तर काय होतं 3.04 छेद 3.04। मग या दोन संख्या सेम आले का नाही, मग ह्याला 3.04ला 3.04 भागितलं तर उत्तर काय येते याचं 1 येतं। तसं नसेल करून बघायचंच असेल तर ह्याला पॉईंट काढून टाकायचा आहे, ह्याचे 2 दशांश चिन्हाच्या इकडं पुढं 2चे इथं न्यायचा पॉईंट, म्हणून 100 ने गुणावं लागेल। 100 ने गुणल्यानंतर या दोन्हीचं पण पॉईंट निघून जाईल आणि अंश आणि छेदामध्ये 304 राहील, मग 304 1 304, म्हणजे पर्याय क्रमांक याचं उत्तर काय येईल 2। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 7.07। तर ह्याचे काय करावं लागेल, बेरीज करायची म्हणल्यावर मांडणे अगोदर पॉईंटच्या खाली पॉईंट नीट लिहावा लागेल। मग 7 हे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह बरोबर, याची मांडणी बरोबर आलं का उत्तर बरोबर येईल 70.007 अधिक 700.007, यांची बेरीज काय येईल तर या 7 7 7 7 त्रिक 21 होईल 21, मग 7 आणि हे 2 9 0ला 0 पॉईंट 7 आणि 7 14, हातच्याल 1 7 आणि 1 8 आणि हे 7, म्हणजे याचं उत्तर काय येईल 784.091। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा, 1.7 गुणिले 8.7 वजा, म्हणजे हे पदावलीचं गणित आहे। तर याच्यामध्ये हा एक गुणाकार करावा लागेल आणि हा एक गुणाकार करावा लागेल, आलेल्या उत्तरांची वजाबाकी करावं लागेल। मग 1.7 गुणिले 8.5, तर याचं आपलं उत्तर काय येईल 1.7 गुणिले 8.5 14.45। त्याच्यानंतर 1.5 गुणिले 1.7 ह्यांचा गुणाकार केला तर याचं उत्तर काय येईल 2.55। पॉईंट कुठं घ्यायचा तर दशांश चिन्हाच्या नंतर इथं 1 आणि 2 अंक आहेत, म्हणून 1 आणि 2 अंक सोडून इथं पॉईंट घ्यायचा असतो, आणि ह्या गणितामध्ये पॉईंटच्या नंतर म्हणजे इथला 1 अंक आणि इथला 1 अंक असे 2 अंक झाले, म्हणून पॉईंट इथं 2च्या नंतर घ्यायचं। मग ह्यांची काय करायची आहे वजाबाकी करायची आहे, म्हणजे 14.45 वजा 2.55, ह्यांची वजाबाकी काय येईल 5 मधून 5 गेले 0, इथं 3 राहतील, इथं 14 झाले, 14 मधून 5 गेले 9 राहतील, पॉईंट 3 मधून 2 गेले 1
आणि 1 म्हणजे 11.90 म्हणजेच 11.9 उत्तर येईल आपलं. चौथ्याचं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 2 0.2 0.2 0.222 यांचा गुणाकार. तर हे आपण गणित उत्तर तोंडी सोडू शकतो. तर ह्याच्यामध्ये काय करायचं, गुणाकार पण केला तर तीच येणार आहे. आता समजा इथं मांडणी केली 2 गुणिले 0.2 गुणिले 0.02 गुणिले 0.002. तर ह्या सर्वांचा गुणाकार म्हणजे कसं येईल, तर काय करायचं, बे दोन्ही 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16. म्हणजे आपल्याला फिक्स माहिती आहे की 16 उत्तर येते. मग सगळ्या पर्यायामध्ये 16 आहे, पण शून्य किती घ्यायचे आणि पॉईंट कुठं घ्यायचे ते कसं ओळखायचं, तर हे 2 म्हणजेच काय असते 2.0 असते. मग आता हे पॉईंटच्या नंतरचे किती घर आहे तिथं मोजायचे अगोदर. 1 2 3 4 5 आणि 6 किती झाले 1. मग इथं आपल्याला पॉईंटच्या नंतर हे 1 2 3 4 हे 5 आणि 6 आणि त्याच्यानंतर इथं पॉईंट आणि शून्य घ्यायचा असतो. मग या दशांश चिन्हाच्या पुढे एकूण 6 अंक आहेत म्हणून हे 2 आलं 16 आलं. मग त्याच्यानंतर उरलेले 4 अंकाला आपण हे शून्य देऊन घ्यायचं. म्हणजे उत्तर काय पाहिजे आपलं 4 0 आणि 16. मग कुठल्या पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 4. पाचव्याचं उत्तर काय येईल मग पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 7.7 आणि ह्या संख्यांची बेरीज करायची आहे. म्हणजे मगासारखीच गणित आहे. तर 7.7 अधिक 7.07 अधिक 7.007 अधिक 77.0077. तर दशांश चिन्हांचे बेरीज सोपे आहे. फक्त हे पॉईंटला पॉईंट खाली घ्यायचे आणि त्याच्या पॉईंटच्या लगतचे जे संख्या आहेत त्या लगत मांडून घ्यायच्या म्हणजे बेरीज चुकत नाही. तर ह्याच्यामध्ये 7ला 7, ह्या 7ला 7, ह्या 7ला 7 0 0. त्याच्यानंतर हे थोडं आपल्या इकडे गेलं तर ह्याच्यामध्ये हे 7 येईल आणि हे 7 ह्या 7च्या खाली येईल 3 नंबरचं. म्हणजे 7 आणि 7 14, हातच्या आले 1. त्याच्यानंतर ह्यांची झाली बेरीज आणि आता त्याच्यानंतर हे दशक स्थानमध्ये हे 7 आणि हे 1 म्हणजे इथं 8 यायला पाहिजे. आणि हे 7 आणि बाकीचे 3 0 7 पॉईंट आणि 4 7 7 1 6 7 2 14 7 21 7 4 28 हातच्याले 2. मग 7 आणि 2 9 म्हणजे आपल्याला उत्तर काय पाहिजे 98.7847. म्हणून याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 7वा. तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, या पदावलीची किंमत आहे म्हणले. मग हे पदावलीमध्ये काय करायचं, सुरुवातीला पदावलीचा गणिताचा क्रम कसा असतो, पहिल्यांदा कंस सोडवायचा असेल तर, नसेल तर त्याच्यानंतर गुणाकार अगोदर असेल तर गुणाकार करायचा किंवा भागाकार अगोदर असेल तर भागाकार करायचा. त्याच्यानंतर बेरीज अगोदर असेल तर बेरीज करायची आणि वजाबाकी अगोदर असेल तर वजाबाकी करायची. म्हणजे पहिल्यांदा कंस, त्याच्यानंतर ह्या दोन्हीपैकी जे अगोदर असेल ते, त्याच्यानंतर ह्या बेरीज वजाबाकी एक चिन्ह घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये आता इथं बेरीज आहे, इथं वजाबाकी, बेरीज इथं वजाबाकी, हे तर अगोदर कंस आहे का नाही, म्हणजे कंस सोडवायला लागेल. मग ते आपण पहिली स्टेप ह्यांचं सिम्प्लिफिकेशन करू शकतो. तर 5.3/5ला कसं करायचं असतं, तर 5 गुणिले ह्या दोन्हीच्या मध्ये चिन्ह काय करायचं आपण, ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा आणि आलेल्या गुणाकारामध्ये ह्यांचा बेरीज करायचं, तो आपला अंश येत असतो. म्हणजेच 5 5 25 अधिक 3 किती येईल 28. 5 5 25 अधिक 3 28 छेद 5 अधिक ह्याचं पण तसंच येईल 2 गुणिले 2 बे दोन्ही 4 अधिक 1 वरचं 5 छेद 2 वजा 0.785 अधिक 12मधून 7 गेले किती येईल 5 आणि ह्या दोन्हीच्या मध्ये काही चिन्ह नसते म्हणजे गुणाकारच असते. मग 3 गुणिले 5 किती येईल 15. त्याच्यानंतर आता ह्याचं आपल्याला ह्याला दशांश चिन्हामध्ये पण करू शकतो आपण, ह्याला भाग घालू शकतो. तर भाग घातल्यानंतर ह्याचं काय येईल 5 1 5 5 5 25 उरले किती 3 उरले आणि पुढचे 0 म्हणजे 5 1 30. ह्याचं उत्तर काय आलं 5.6. ह्याचं काय येईल 5 4 तर 2.5 येते आपल्याला माहिती असते, पण सोडून बघितलं तर बे 1 बे बे दोन्ही 4 आणि 1 उरले, त्याच्या पुढे 1 0 घेतला बे 5 10 म्हणजे याचं उत्तर काय आलं 5.6 अधिक 2.5. मग याचं 5.6 अधिक 2.5 वजा 0.785 अधिक 15. मग ह्याच्यामध्ये अगोदर जर तुम्ही वजाबाकी केला तर गणित चुकणार किंवा हे पण अगोदर करायचं नाही. तर अगोदर बेरीज आली, बेरीज करून घेऊ. 6 अधिक 5 काय येईल 6 आणि 5 11 हातच्या आले 1 5 आणि 2 7 आणि हातचा आले 1 8
8च्या नंतर इथं दशांश चिन्ह इथं येईल म्हणजे 8.1 वजा 0.785 अधिक 15. मग त्याच्यामध्ये 8.1 मधून आता ह्यांची वजाबाकी कशी करायची बघा. 8.1 वजा 0.785. मग ह्याच्यामध्ये जर इथं वर संख्या नसते म्हणजे इथं 0 0 असते. मग 0मधून 5 जाणार का नाही. मग इकडून हातचा इथं 0 राहिले, इथं 10 होतील, त्याच्यानंतर इकडे एक हातचा जाईल, इथं 9 होईल, इथं 10 होतील. 10मधून 5 गेले 5, 9मधून 8 गेले 1, 0मधून 7 जातील का नाही, त्याच्यामुळे इथं एक 7 राहतील, इथं 10 होतील, 10मधून 7 गेले 3 पॉईंट, हे 7ला 7 म्हणजे या दोन्हींची वजाबाकी काय आली 7.315. 7.315 अधिक 15 म्हणजे यांची बेरीज काय येईल 15 आणि 7 22.315. तुम्हाला काही वाटत नसेल तर त्यांची बेरीज तुम्ही करू शकता. मग यांची बेरीज आल्यानंतर 22.315 हे उत्तर येईल. तर त्याच्यानंतर 22.315 किती नंबरला आहे, पर्याय क्रमांक 4ला येईल. आता आठवं गणित काय तर बघा. 2 दशमांश संख्यांची बेरीज 167.25 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 मोठी असेल तर मोठी संख्या कोणती म्हणले. तर इथं जागा सोडायची राहिली तर मी तुम्हाला हे गणित इथं खाली सोडून दाखवते. इथं तर काय सांगितलं 2 दशमांश संख्या, मग त्याच्यामधली हे 8व्याचं उत्तर असेल काय. तर 2 दशमांश संख्या म्हणजे आपण पहिली दशमांश संख्या x मानू शकतो आणि दुसरी दशमांश संख्या 18.50 मोठी आहे म्हणून दुसरी संख्या x अधिक 18.50 करू शकतो. मग यांचं जर ह्यांची काय बेरीज 167, मग या दोन्हींची बेरीज करू आपण x अधिक 18.50 बरोबर ह्या दोन्ही संख्यांची बेरीज काय ते 167.25. तर मग 1x आणि ही x 2x अधिक 18.50 बरोबर 167.25. मग हे वजा तिकडं होऊन अधिक आहे, बरोबरच्या चिन्हानंतर गेल्यानंतर ह्याचं चिन्ह बदलेल म्हणजेच ऑपोजिट चिन्ह होईल. ह्याचं प्लस असेल तर इकडं मायनस होईल आणि 18.50. मग ह्या दोन्हींची वजाबाकी केली तर 5मधून 0 गेले 5, 2मधून 5 जाणार नाहीत. मग आपण काय करू, इथं 12 होईल आणि इथं 6 राहतील. मग 12मधून 5 गेले 7 राहतील पॉईंट. 6मधून 8 जाणार आहेत का नाही, त्याच्यामुळे इथं मग काय होईल, इथं 5 राहतील, इथं 16 होईल. मग 16मधून 8 गेले 8, 5मधून 1 गेले 4 आणि ही 1 1 आणि हे 2x ला 2x. त्याच्यानंतर या 2xच्या मध्ये काही चिन्ह नसतं म्हणजे कशाचं चिन्ह असतं तर गुणाकाराचं चिन्ह असतं. म्हणजेच आपण ह्याला xला x तसंच ठेवू शकतो. 148.75 छेद 2 केलं तर याचं उत्तर आपलं काय येईल 8व्याचं. बे 1 बे, बे 7 14, बे चौक 8, पॉईंटला पॉईंट, बे त्रिक 6, 1 उरले किती झाले 15 झाले आणि बे 7 14 आणि 1 उरले बे 5 10 म्हणजे अप्रॉक्सिमेटली याचं उत्तर आपलं काय होईल 74. बे त्रिक बे 7 14, बे चौक 8, बे त्रिक 6 आणि 74.315 म्हणजे आपलं 8व्याचं उत्तर काय आलं. इथं लिहिते 74.375 ही आपली एक्सची किंमत आली. मग विचारले काय आपल्याला तर मोठी संख्या कोणती म्हणले. मग मोठी संख्या म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, ही मोठी संख्या कुठली आहे म्हणली ही आपली एक्सची किंमत आली. मग x अधिक 18.50 ही मोठी असेल की मग ह्याच्यामध्ये आपण ह्या समीकरणामध्ये याचं टाकू तर x अधिक 18.50 मग बरोबरच ह्याचं उत्तर काय येईल. एक्सची किंमत काय 74.375 अधिकला अधिक हे 18.50. मग यांची बेरीज काय होईल, हे 5ला 5 7 आणि हे 7 3 आणि 5 8.8 आणि 4 12 हातच्याले 1 7 अधिक 1 8 आणि हे 1 9 म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे 92.875. मग पर्याय नंबर 1 आपलं याचं उत्तर येईल 92.875. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 9वा.
जर 5.28 गुणिले 0.8 बरोबर 4.224 तर 52.8 गुणिले 0.8ची किंमत. तर ह्याच्यामध्ये बघा ही संख्या आणि ह्या संख्या दोन्ही संख्यांचा गुणाकार सेमच आहे. मग त्याचं उत्तर पण हीच येणार आहे, फक्त आपल्याला सोडवायची गरज नाही. सोडवायला गेलं तर वेळ पुरणार नाही. त्याच्यामुळे काय करावं लागेल ह्याचं, तर इथं पॉईंटचा फक्त फरक आहे. इथं 5.28 आहे आणि इथं 52.8 आहे. इथं 0.8 आहे. 0.8 सेमच आहे. मग ह्याच्यानंतर पॉईंट कसा घ्यायचा असतो, तर ह्याच्यामध्ये बघा पॉईंटच्या नंतर 1 2 3 ह्या दोन्हीमध्ये एकूण किती संख्या आहेत 3, म्हणून हा दशांश चिन्ह देताना आपण 1 2 3 सोडून डावीकडे दशांश चिन्ह देणार. तर तसाच मग इथं दशांश चिन्हाच्या नंतर किती आहेत, ही 1 आणि ही 2 संख्या आहेत का नाही. मग अशा कुठल्या पर्यायामध्ये 2 सोडून दशांश चिन्ह आलेलं आहे, तर पर्याय क्रमांक 1 मध्येच आलेला आहे. त्याच्यामुळे सोडून बघायची गरज पण नाही. सोडवलं तरी उत्तर त्याचं हेच येणार आहे. त्याच्यानंतर 10वा प्रश्न काय, 1/10 अधिक 11/100 अधिक 111. तर ह्याच्यामध्ये पण बघा जर गुणाकार केला तर आपण जेवढे 1 वर शून्य असतील तेवढे आपले उजवीकडे दशांश चिन्ह उजवीकडे जाणार. आणि भागाकार करताना जेवढेही असतील का शून्य असतील तेवढं आपलं पॉईंट इकडे जाणार. मग ही 1 म्हणजेच काय असतंय, तर 1.0 असतं. मग 1 म्हणजेच 1 बरोबर 1.0 असं असतं ह्याचं. तर ह्यालाच 1.0ला आपण काय करू ही 10ने भागले. मग हा 10ने भागलं का हा दशांश चिन्ह डावीकडे जाणार, एक अंक सोडून इकडं. म्हणजेच ह्याचं उत्तर काय होणार 0.1 असं होणार. मग ह्याचं 0.1 मग आपण इथं मांडू शकतो 0.1. तसंच मग 11चं ह्याचं काय होईल, 1 2 अंक आहेत म्हणजे हा अंक इथं दशांश चिन्ह असेल. ह्याच्यामध्ये 1 2 सोडून दशांश चिन्ह इथं जाईल. म्हणजे याचं उत्तर काय येईल 0.11 होईल. आणि ह्याचं उत्तर काय येईल 1 2 3 म्हणजे हा दशांश चिन्ह इथं असेल ह्याचा, तर ही 1 2 3 सोडून डावीकडे जाईल म्हणजे इथं येईल. म्हणजेच ह्याचं काय होईल 0.111. मग या तिन्हींचे दशमान सममूल्य आहे, तर यांची काय करायचे बेरीज करायचे. तर 0.1 अधिक 0.11 अधिक 0.111. जर तुम्हाला अशी आडवी समजत नसेल तर तिथं उभी मांडून दाखवते 0.1 अधिक 0.11 अधिक 0.111. तर याच्यामध्ये ही 1 आणि 1 2 ही 3 1 म्हणजे 3.0 म्हणजे याचं उत्तर काय येईल आपलं 0.321. पर्याय क्रमांक 3. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.